पंचवी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम सेवी करता घेतला भंग संत श्रेष्ठ जगदू तुकाराम महाराज यांचा काल्याचा आहे हे सांगायची आवश्यकताच नाही. व्यवहार म्हणून बोललं जातं. सगळी मंडळी आपली परमार्थामध्ये प्रविष्ट आहे. वास्तविक परमपूज्य गुरुवर्य अतिशय आदरणीय मालकाला एक प्रकारचं काही पारमार्थिक अर्थ निर्माण झाली. त्यांच्याकडे संसार नाही ते अडचण झाली असं तर परमार्थाचीच होते एवढी गोष्ट खरी आहे. आणि ती यापेक्षा काहीतरी महत्त्वाची असली पाहिजे. त्यावेळी त्या काही प्रतिबंध त्या अडचणीमुळं गुरुजी महाराज येऊ शकले नाही. पण मी एक त्यांच्या पायाचा रजक करण हिची चाल आता मांडली ना, ही चाल महाराजांची आहे. आतापर्यंत ज्या काही चाली आहेत त्या परंपरेच्या आलेल्या आहेत. व्यंकट स्वामी वगैरे वगैरे. पण एक परमपूज्य गुरुवारी महाराजांचं असं वैशिष्ट्य होतं, स्वयंस्फूर्तीनं त्या चाली करायचे. ने घे माझी वाचा विश्वामनं अंगावर काटाव भरायचा. असं वाटलं की देवा आला का काय, अंगावर काटाव भरायचा. सगळ्या त्याच्या चाली आहेत त्या स्वयंनिर्मित आहेत. आणि जे काही नवरस आहे त्या नवरसामध्ये अभिव्यक्त करणाऱ्या चाली त्यांच्या आहे. ही चाल त्यांचे रूप पाहतो लोचनेची. असो माझ्याकडं सेवा आहे. हा तुका म्हणे उदार कृपाळ संगारीले बाळ कौतुके माझी एवढी पात्रता नाही. पण हे गोष्ट करायची एका घराण्याचा एक रजकण आहे. त्यामुळे हे महाराजामुळे ते तुमच्या गुणानं मिळलेलं असं महाराजांचं चिंतन आहे. माझी ही योग्यता नाही. हात घालून मी आपलं म्हणजे घालावं लागले मला. पण हे गोष्ट हे वैभव साखळे महाराजांचं आहे. त्यांच्या पायाचं रजकण झाल्यामुळे एक प्रकारच्या वृत्तीमध्ये बदल झाला. मी तमाशा पाहणारा माणूस होतो. आमच्याकडे पटवारीगिरी होती. हे सर वगैरे वगैरे जरा माफी मागून बोलतो. पण मला एक प्रकारच्या मूर्खाला चांगलं केलं असं गुरु महाराजांचं. मी त्यांची श्रमिक सभा केली. पण एकांतात होईल नानासाहेब मला नाना म्हणले नाही. ते कधी नाना म्हणले नाही आणि अरे तुरे बोलले नाही. मग मी त्यांना म्हणलो महाराज मी तुमच्या पावता रज करव नाही. मला तुम्ही नाना म्हणा ना. ते म्हणे तुला नाना नाही तुला चपळण हाणलं असतं. ते काय ऐका तुला चपळण हाणलं असतं ना. नाना नाही नाण्या म्हणलो असतो. पण तू गुरुजीकडून आलास. तू रघुनाथ महाराजाकडून आले. त्यानंतर माझ्याकडे पत्र आहे. मग मला ही गुरुची सेवा तो गुरुजीचा माणूस आहे. मुळे गुरुजी आमच्या गुरुचे गुरु आहेत. त्या तुला नानाच म्हणावं नाही नानासाहेब म्हणावं लागल. सोडून द्या बायकोचा विषय. असं एक थोर संतांचे पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. संतांची पुण्यतिथी होत असते. देवाचे जयंती होत असते. आणि आपलं झालं तर पित्र होतं. पित्र चांगलं असं तर पित्र होतं. ते पित्र घालत नाही. पुण्यतिथीचा अर्थ की ज्या महात्म्यानं ज्या तिथेला देह ठेवला त्याला पुण्य प्राप्त होतं. ही चतुर्दशी जी आता काळ झालेली आहे ही अनादी कालाची आहे. मग याला काय महत्व आलं. सगळीकडे जे सत्ता चालू आहे चावते महाराजांचे त्याचं कारण आहे ही चतुर्थी महाराजांच्या देह अगोदर होती. पण कीर्तन प्रवचन नव्हते. या तिथला काय महत्व आलं. महात्म्याने देह ठेवलेला आहे म्हणून महत्व आले. या तिथेला देह महात्मा ठेवतो त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. अशा एक पुण्यतिथीच्या निमित्तानं हा एक महोत्सव चालू आहे. काला म्हणजे परमार्थाचा शेवट आहे. संपतो त्याला परमार्थ म्हणतात. काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम काम नाही काम नाही झालो पायी कामा झालो पायी कामा झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा काम नाही झालो बाहेर कामा झालो बाहेर कामा झालो बाहेर कामा काम नाही काम नाही झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा झालो पाहिजे कामा. ही आहे काल्याची पावती. काम नाही झालो पाहिजे कामा ही पावती आहे. काम नाही म्हणजे धंदा नाही व्यवहार नाही असा अर्थ नाही. कामाचा अर्थ आहे इच्छा.
कामातून येते प्रोसोत त्यातून इच्छा हातात आहे आणि ही इच्छा जी आहे पडतो त्याचा नाव आहे काला. आणि रिकामा झाला म्हणजे मी आता रिटायर झालो असा अर्थ नाही आहे. रिकामा झालो म्हणजे आता अर्थ असा आहे आतापर्यंत मी श्रवण केलं, मनन केलं, वारी केली, पारायण केली, सगळं केलं, पण आज मला काहीही करायची आवश्यकता, मी रिकामा झालेलो आहे. ही पावती आहे. आता पण मी सगळी वारी केली, मी अजूनही सोडणार नाही, करील, पण मला काही करायची आवश्यकता नाही. मी आज रिकामा झालो आहे. पूजा ध्यान जप त्यासी नाही पूजा ध्यान त्यासी नाही पूजा ध्यान देते दृष्टी दिसे देते हरी रूप जे जे दृष्टी दिसे देते हरी रूप जे जे दृष्टी दिसे देते हरी रूप जे जे दृष्टी दिसे हरी रूप पूजा ध्यान जप त्यासी नाही पूजा ध्यान जप त्यासी नाही पूजा ध्यान जप त्यासी नाही हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता पूजा ध्यान जप त्यासी नाही पूजा ध्यान जप त्यासी नाही हरिमुखे गाता हरिमुखी गाता हरपली. आता पण हे विधी प्रयोग केलेलं आहे, पण जे जे दृष्टीत येते ते हरिव पूजा ध्यान त्याचे नाहीये. विधान नाही त्याचं करीन त्याच्या संस्कारानं. त्याने हातू झाले का ते लोकांचा घातू त्याने केले अशी म्हणून बोलू नये. या महात्म्या तो जाळीत नाही, पण तिने लोकांची राख केली, त्याला विधी नाहीये. तुका म्हणे आम्ही दारू अग्निरूप पाप पोहणे असं लागू नये दीप आता काय झालंय कंड हे पण मी 91 सुरू व्हायला लागले मला. आता दिसत नाही, ऐकू येत नाही, पण कंड आहे. विठोबा तुका म्हणे आम्ही दारू अग्निरूप पाप पोहणे लागू यांना जाळलेली लंका. तुका म्हणे धन्य म्हणे तुका यातून रिकाम आहे. त्याला कुठल्याही शास्त्राचं वेदाचं कुठेही विधान नाहीये. तो वाईट करणार नाही, पण त्याला विधान नाहीये. याचं नाव काला आहे. या काल्याकरता अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये साधन आणि साध्य सांगितलेलं आहे. कंठी धरला कृष्ण मनी 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 अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका अवघा म्हणून पहिल्या चरणामध्ये साधन आणि साध्य सांगितलेलं आहे. कंठी धरला कृष्ण म्हणजे साधन आहे आणि अवघाजनी प्रकाश हे साध्य आहे. कंठी धरला कृष्ण मनामध्ये कृष्ण म्हणायचे अर्थ दोन आहेत. एक तुळशीच्या माळेलाही कृष्ण म्हणतात आणि हे काही माझ्या अंधकरणामध्ये कंठामध्ये देवाचं नाव ठेवलेलं घेतलेलं आहे. पण कंठी धरला कृष्ण म्हणी
इथं साधनामध्ये नामचिंतन सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता सगळे साधन योग आहे वंदनीय ते मोक्षाचे साधन आहेत. पण थोडा जर विचार केला सगळ्या साधनामध्ये अपूर्व असणारं साधन नामचिंतन आहे. कोणाही साधनेची उपेक्षा नाहीये, सगळ्या साधनाचा अंगीकारच आहे. पण थोडा जर विचार आपण केला तर सगळ्या साधनामध्ये नामचिंतन अतिशय अपूर्व आहे. वेळेच्या आतमध्ये आपण चिंतन करू तर आमचं डोकं बिघडलं आहे, जास्त होतं आम्हाला आम्ही तुमचाच माणूस आहे, मला सांगे मला वेळ जास्त व्हायला येते म्हणून असतो. सगळ्यामध्ये नामचिंतन आहेत. आडोळस शास्त्राने विचारण पुन्हा पुन्हा इदमेकम सुनिष्पन्नम नारायणो ध्येया सदा. संतांनी विचार केला की हे साधन करायचं बरोबर आहे. संत स्वतः तया ते विशाळ शब्द ते वेदते स्वतः वेदवाणी आहे त्यांची, तरी पण त्यांनी काय केलं, सगळ्या शास्त्राचा 4 वेदाचा 18 पुराणाचा अभ्यास केला. आलोड सर्व शास्त्राने विचारेनं पुन्हा वेदाला विचारलंय, पुराणाला विचारलंय, शास्त्राला विचारलंय कोणतं काय म्हणणं आहे. 4 वेद दयासाठी 4 वेद दया. त्याचे नाम धरा कंठी 18 पुराणाच्या पोटी नामाविना गोटी. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. संवेदी जान साही शास्त्र कारण 18 पुराणे हरीची गाती. 18 पुराणे हरीची गाती. संवेदी जान साही शास्त्र कारण 18 पुराणे हरीची गाती. 18 चौवेदीदार साई पुराण साई पुराण 18 पुराण हरीशी गाती. 4 वेद 6 पुराण हे परमात्मा नामाला गावतात तसाच्या तारते. त्याचं एक कारण आहे, काय अपूर्व आहे. साधनाचे सार मंत्र बीज हरी. सगळ्या साधनाचं सार असलं एक नाम चिंतन आहे. विवेचारमध्ये आपण पर्वत देऊ, हे गुरु महाराजांचं पर्वत आहे, त्यांच्या पायाचा रस खाण्याचा. उलट कर्म आहे. कर्म हे साधन आहे बरोबर आहे. कर्मेंद्रिय सुखे करते कर्मे असायचे वगैरे, पण कर्मामध्ये विधी निषेध आहे. विधी निषेध म्हणजे काय, कर्मामध्ये काहीला प्रवेश आहे आणि काहीचा प्रवेश बंद आहे. उदाहरण आहे कुमारी काय, सत्यनारायण नाही, यज्ञपूजा नाही, संक्रांत वाहन नाही, बंद. विधवा आहे, बंद. एक स्वातीने यज्ञपूजा सत्यनारायण सोण वगैरे वगैरे. मग एका स्त्रीला प्रवेश आहे विधी आणि 2 स्त्रियाचा बंद आहे, तो निषेध आहे. नाम कोणाचा निषेध करीत नाही. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी भलत्या. विधवा असेल कुमारिका असेल सौभाग्य या, हे पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट असे जर आपण निष्काम जर आपण कर्म केलं तर चित्त शुद्ध होतं, मनुष्य पवित्र होतोय, त्याचं फळ आहे. नामात फलतेच हरिपाठ कीर्ती मुख जरी गाय. नर अथवा नारी हो का दुराचारी एकच फळ आलेलं आहे. थोडं पुढे चला, तीर्थयात्रा आहे, करावं जोड जवळ हे सगळं शुद्ध आहे वगैरे वगैरे सगळे सर्वांची मंडळी आहे. लागू पडतं बोलतो तुमच्या पुढे. पर्वत आहे माझ्या घरी पाहता, जरूर तीर्थयात्रा करा. सगळ्या संतांनी केलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या तीर्थयात्रा केलेल्या आहे, नामदेवाला घेऊन गेलेले आहेत त्या तो. पण समजा ऐकून घ्या की आपलं वय झालेलं आहे. त्यावेळी अतिशय आर्थिक अडचण होती, पैसा नव्हता, 1 रुपया गाडीच्या चाकावणी दिसायचा महाराज. आता ते सोडून द्या, विषय घ्यायचा नाही. मग जाणं झालं नाही, पैशाने जाणं झालं नाही. मग 4 धाम कधी व्हायचे आणि वय थकलेलं आहे, मेलो नाही, वय थकलेलं आहे, शरीर साथ देत नाही आणि तीर्थयात्रा घडल्या नाही. अशाही म्हाताऱ्यानं उर्वरित काळामध्ये सारख्या जप केला रामकृष्ण रामकृष्ण.
तयानाला लाधले वैकुंठ जोडले सकळही घरे तीर्थाटना. याचा अर्थ असा आहे की जाऊ नका नाही, आपल्या कामापुरतं प्रमाण घ्यायचं नाही बरं का. मग कशाला देवाकडे आता नामामध्ये तीर्थ आहे ना, मग आपल्या घरीच बसू. हे तरुण लोक करताना सांगितलं. काही गोष्टी अशा आहेत की त्या स्वतःच्या स्वार्थाकरता पळवाटा करता नाही, त्याचा अर्थ आहे. जर पाय धुवायचे असले ना, पाय धुतल्याशिवाय कुठलं काम करता येत नाही, हात पाय धुतले पाहिजे. पण एखाद्या वेळी जर पाणीच नाही, त्यावेळी सांगितलेलं आहे की तुम्ही मृत्तिका स्नान म्हणजे मातीला हात लावा आणि ती माती कानाला लावा, स्नान घडल्यासारखं होत आहे. केव्हा पाणी जर कुठे नसलं तर मग पातीला हात लावा आणि कानाला हात लावा. पाणी इथं आहे, जाऊ कुठे जातं हे नाही. सांगितलं मृत्तिका स्नान, पण केव्हा सांगितलं तसं आता हातात ताकद आहे, पैसा आहे, कशाला त्याच्यात येत नाही तसं नाही असतो. तयानाला लाधले वैकुंठ जोडले सकाळी घडले तीर्थाटना आल्या. त्याच्यामध्ये पण कर्मामध्ये पवित्रता आलेली आहे. यज्ञ तुम्हाला माहिती आहे, कोटी कोटी यज्ञ नित्यत नेम एक माझे नाम जातो. नाम घेता वाटताली, नाम घेता वाटताली, नाम घेता वाटताली, नाम घेता वाटताली. यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला. नाम घेता वाटताली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. नाम यज्ञ पाऊल आपण आळंदीला जातो, पैठणला जातो, आपण याला जातो नेवाशाला. नाम घेता वाटताली यज्ञ पाऊला पाऊली इतकं येत नाही. म्हणजे 12 यज्ञ आहेत महत्वाच्या गोष्ट खरी, पण तरी सुद्धा सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ आहे नाम यज्ञ. नाम जप यज्ञ तो परम, बाधून सुखे स्थानाची कर्म, नामे पावन धर्म धर्म, नाम पर ब्रह्म. आला यज्ञ. योग साधने मला योगामध्ये समाधी आहे, एक निर्विकल्प आणि सविकल्प आहे. मृत्यूवर राहणे हे सविकल्प आहे, निर्वृत्तीवर राहणे निर्विकल्प आहे. आणि ती समाधी सरळ नामात आहे. लुब्धली नादी लागली समाधी, लागली समाधी. पुढे जनमणारे नारी लोकारे, जननर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. देवाचे सिद्ध साधकारे, एकाचे सिद्ध साधकारे. लोळी पवित्र गाणे भावली, नाथाचा आनंद कलोळ पवित्र गाणे भावली, नाथाचा आनंद कलोळ पवित्र गाणे भावली, नाथाचा आनंद कलोळ पवित्र गाणे भावली. कालावर घातली कास, काळावर घातली कास, कालावर घातली कास, काळावर घातली कास. गाणे ना भावली, नाता सर नाता. चला विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरद हरिहर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
एकेकाहून बळी रे एकेकाहून बळी रे एकेकाहून बळी रे पवित्र गाणी भावली पवित्र गाणी भावली माफी मागून म्हणतो इथं नातो जाऊ महाराज कुठे नातं जाऊ नये आणि इथं नाचताना आपल्या सत्वगुण कायम ठेवलं पाहिजे सत्वगुण काय ठिकाणी हात तसं नाही घ्यायचे त्यावर बंद करायचा नाही सत्वगुणामध्ये नातं नातू कितना ते रंगी नातं जाऊ त्याच्या गावात खेळ्या वगैरे वगैरे मीरा नाचली पग घोंगरू बांध मीरा हे आनंदाचं जे ज्योत घेते एक धिंगाणं म्हणून नाही नाचायचं ते डौल बनवून हे फडवाले पाहा तुम्ही विठोबा सुद्धा इकडे विठोबान रुक्माई डावी हाताला विठोबाईन असं त्याचं ठरलेलं आहे तर एक सारखे हातात आनंद आहे त्यामध्ये फार आनंद आहे असो योगची समाधी लुब्धली नादी जुळा म्हणे स्वरूप सिद्धी आणि नित्य समाधी हरिनाथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा योगाचं फल आलं आणि ज्ञान महाराज नावाच्या पोटात आहे भक्त विठोबाचे भोळे भक्त विठोबाचे भोळे भक्त विठोबाचे भक्त विठोबाचे भोळे ज्ञान त्याचे पायी लोळे तान पायीच्या नाम त्याचे पायी लोळे नाम त्याचे पायी नाम त्याचे पायी लोळे नाम त्याचे भक्त विठोबाचे भोळे नाम त्याचे पायी लोळे नाम त्याचे पायी लोळे नाम त्याचे पायी लोळे विठोबाचे भोळे नाम त्याचे पायी लोळे नाम त्याचे पायी मोक्ष ज्ञाना नाही ज्ञान हे अंतिम साधन आहे तरी पण त्याची आई आहे कोणतं नाम भक्ती भक्तीच्या पोटी बोध काकडाची होते बोध म्हणजे ज्ञान पुढे भक्तीने धरली हाती मागे वगैरे वगैरे असं तुम्हाला परमात्मा पडते एका नामचिंतनामध्ये ज्ञान येतं मग एकदा नामचिंतन केलंय तर कर्म आलं तीर्थयात्रा आली यज्ञ आला योग आला ज्ञान आलं कंठी धरेला कृष्ण मने धरिला कृष्ण कंठे धरिला कृष्ण मने कंठे धरिला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरिला कृष्ण अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश आगठी धरिला एक नाम सदैव वर्म आहे मुख्य वर्म ते वर्म हे जे साधे सकल धर्म एका ज्यांनी नाम वसुदेव आवडी एक नाम वर्म करायला पाहिजे माणसा कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले हरी पाचे आले सर्व मार्ग वर्म आहे मला एक नाम चिंतन घेतं सगळे साधने येतात वर्म करायला पाहिजे एक विनोद सांगतो मला एक ग्रस्ताचं मुलाचं लग्न झालं आणि ती वधू आली म्हणजे ते सून आली त्या माणसाची ती एवढी खानदानी होती की नाही भोवतो ना भविष्याचा अति संस्कार चांगले होते तिचे सकाळी उठायचे 4लाच उठायचे साड्या समावले रांगोळी हे चहा पाणी जिथल्या तिथं काम करायचे आणि इतके तिचे संस्कार चांगले होते की सासू थोडी थकली होती तिचे सासू थकलेली होती तिनं सासूचं अंथरून टाकायचं आणि सासू झोपल्यावर ही खानदानी संस्कार आपल्या आईचे ही सुद्धा पाय दाबायची आणि 10 मिनिटं पाय दाबल्यावर ती म्हणायची आबाई मी आता झोपते बरं का म्हणजे आबाई होत्या जुन्या
ते म्हणे झोपा आम्ही नव्हता अशा हं? तिथं तोंड लहानच झालं काय सकाळपासून चांगलं काम केलं कुठं ताण नाही लवण नाही नुकसान नाही कोणाच्या घरी गेले नाही काही नाही काय चाललं जाऊ द्या आवडलं पुन्हा आमसून टाकलं हा बाई मी झोपते झोपा आम्ही नव्हता अशा तुझ्या सहनच होईना चूक काही नाही मग आम्ही कसं काय तुम्ही आमचं काय चुकलं ती खराब झाली हे काय घर मिळालं आपल्याला जुना जमाना न जिथून येऊ लागली टोपलं होतं खांद्यावर धुण्याचं सासरं बसलं होतं ते पाहिलं अरे हे खराबच काय झाले काय बाळवी फिराय बरं जुना जमाना मान खाली घापले टोपलं तो काही दुखतं का जुन्या काळामध्ये फार मर्यादा होती ते सोडून द्यायचे आता काही ओळखू येत नाही काही नाही काय काही नाही राहिलं आपण बस बट्ट्या बोल की अजून टाळ मृदंग आहे म्हणून थोडं बरं आहे पोरी आहेत का पोरं आहेत ओळखूच येत नाही आता आमच्या घरी 2-4 पोरी येतं तर वर्ग आले ओळखूच येत नाही बोला अंदाजानं काही इलाजच नाही काही बांगड्या नाही हातात काही नाही ते पण सोडून द्या कारण तुकडा खायचा आपल्याला दोन तुम्हाला अजून सांगतो कीर्तनामध्ये म्हाताऱ्या माणसानं आता आघोपणा कधीच करून जगायचं असतं तुम्हाला देवाचं नाव घ्या जे काही ते सगळं चांगलं नुसतं पहा दीपू ठेवला परिवारी म्हणजे दिवा कोणाशी नियमही आणि कोणा निवारी आणि कोण कोणा राहते व्यापारी हेही नेणे कोण गेलं काय करतं त्या दिव्याप्रमाणे साक्षीभूत राहा जो घटक खरी आहे ती म्हणजे तसं काही नाही पाटील थोडं हवामान मला मानवणं ते लोक सातवतुकार कशाला सांगून ती की आबे मला असे म्हणतात मला सहन होईना म्हणून ती म्हणजे तसं काही नाही थोडं हवामान जरा सहन होईना ते म्हातारं म्हणलं हवामान न सहन व्हायला तू काय अमेरिकेचे काय हे तुझं माहेर हे सासर खरं सांग काय ते म्हणजे पाटील मी सगळं काम करते आणि आबाईचं पाय दाबीते आणि म्हणते पण आज्ञा घेते की आबाई मी आता झोपते तुम्हाला म्हणतात झोपा आम्ही नव्हता अशा मला नाही सहन होत पाटील म्हणले थोडी गोष्ट सांगतो काय दाब जेव्हा ती म्हणे आम्ही नव्हतो आशा असे म्हणे ना तू एक वाक्य थोडं मोठं बोल आम्हीच बऱ्या संध्याकाळ झाली पाय दाबले येतो तू हारी पडत होता सासूबाई मी झोपते बापा आम्ही नव्हतो आशा तिला वर मग सांगितलं होतं सासऱ्यानं ही मग म्हणे आम्हीच बऱ्या ते गेली निघून झोपच नाही ह्या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर हिला कोण सांगितलं हिला कोण सांगितलं तिला काहीच माहित नाही परेशान जाईल पुन्हा संध्याकाळ झाली पाया दाबले आवे झोपते झोपा खटकात बसतो त्या सुनाने विचारलं पाटील हे काय भानगड आहे हे बंद झालं आम्ही नव्हतो अशा झोपा म्हणतो जाता काय भानगड आहे जाऊ दे तुला काय करणार नाही पण माझी शपथ काय भानगड काय ते मला तुला काय सांगा ही चिंता पळून गेली विनोद सोड्या थोडं प्रिय सो म्हणून सांगितलं आमचा स्वभाव येतो धर्म एका नामा वासुदेव आवडली आता एक चिंतन थोडं पुढे येतो आपण एक चिंतन असं आहे की विपेक्षा कोणाही साधनाचे नाही ग्राह्य सगळे साधन तरी पण सगळ्या साधनामध्ये सगळ्याची व्यावृत्ती होती आणि नामाची व्यावृत्ती होत नाही व्यावृत्ती निंदा नाही त्याची उद्याचं कर्म आहे त्या कारण पवित्र झाली आहे त्याची त्याची जवळ हे सगळं हे न लगेच त्याचं भ्रमण लगेच त्याची व्यावृत्ती आहे पण ज्ञानाची सुद्धा व्यावृत्ती करतो तो माणूस नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हावं मी भक्त तू देव ऐसे करी म्हणजे ज्ञानाच्या नंतर
ज्ञानोतर त्याला भक्ती म्हणतात, म्हणजे नामचिंतन म्हणतात. ते शेवटी नामचिंतन करतो महाराज. पुढे साखरे महाराज मागून मागून नामात आले फार. साखरे महाराज मागून मागून असे काकड्यामध्ये म्हणायचे. अहो काय सांग, आपल्यामध्ये काकडा म्हणाले म्हणजे म्हातारे कातारे, ज्याला पाच आहे त्याला नेऊन काकडा पण म्हणत नाही. आमच्या त्या दादाच्या सप्ताहामध्ये आता अजून पहा काकडा कृष्ण महाराज टाकले. तो पहा मी तुम्हाला पत्र काढून टाकले. आता महाराजांना देह ठेवलेला आहे. आणि सकाळी काकडा म्हणायचे महाराज. नाही दिसतं तर कंदीने घ्यायचे आणि ते श्याम म्हणून हे सगळे बसायचे. आम्ही मागे बसायचो, काकडा म्हणायचं. हे मग तरी सुद्धा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती म्हणजे त्याची उपेक्षा नाहीये. पण ज्ञानोत्तर म्हणजे नामाची भक्ती सुद्धा महात्मा याही वरी पारता माझ्या भजनी असता तयात मी माझा मूठ करी. मी एकंदरीत असा जर विचार केला म्हणून हे नाम विशेष त्यामुळे कंठी धरला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश. प्रकाश शब्द हा ब्रह्मवाचक आहे. हे स्वयंप्रकाशित असल्यामुळे बाकीचे प्रकाशित सोडणे येत नाही. स्वयंप्रकाश जो ब्रह्म आहे. प्रकाशचा अर्थ आहे ज्ञानदेवाने ज्योतीची निज ज्योती आणि तीही उजमूर्ती विठ्ठेवरी. हे सगळे प्रकाश आहे, चंद्रस्वरी वगैरे सगळा स्वयंप्रकाश असणारा ब्रह्म म्हणून प्रकाश शब्द हा ब्रह्मवाचक आहे. म्हणजे साधं नामचिंतन आहे. अवघा ज्योनी प्रकाश हे आहे साध्य. आणि हे करण्याकरता काय करू दृपदात आला वाटू एकमेका, 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 वैष्णवाने का संभ्रम, वैष्णवाने का संभ्रम, संभ्रम काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवाने संभ्रम, वैष्णवाने संभ्रम काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. हा काल आहे. काला वाटू एकमेका काशी प्रकार तीन आहे. एक आलाय जीव ब्रह्माचा एक तुकाबाने काला कुठे अभेद देखील हा एक आहे. आधी नामाचा खिचोडी काला हा दुसरा आहे. आणि आता हे आपण वाटतो लाह्या म्हणा मुरमुरे म्हणा. पहिल्या लाह्या होत्या, आता मुरमुरे. थोडं अजून पण अर्थ एकच मुरमुरे सुद्धा चालतात. काल्याला केळं वाटायचं नाही, नुकती वाटायची नाही, जिलबी वाटायची नाही. काल्याला मुरमुरे आता आधुनिक पण हरकत नाही, कारण ते सादृश्य आहे. आता बीज भाजून केली लाई आणि आम्हाला जन्म मरण नाही. लाई आहे भर्जित बी आहे आणि भर्जित बियाची उगवण शक्ती नष्ट झालेली असते, म्हणजे पुन्हा उगत नाही. म्हणून जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बाग म्हणून लाय आता मुरमुरे. हे तीन प्रकारचा काल आहे. मग तुका म्हणे काला कुठे हवे देखील आहे. तो काल आम्ही आता वाटू. का वाटू? एकमेका आणि वैष्णवाला कर्मठाला नाही, ब्रह्मदेवाला नाही. उपजोनी पुढचे येऊन काला खाऊ दे पाठी मारा लागले कायला करता. आपण भाग्यवान आहेत, काही हो पण आपल्याला मिळतोय. ब्रह्मदेवाला काला नाही, कर्मठाला नाही, योग्याला नाही. म्हणून आले लोटांगाने सांग देऊ जवळजवळ होते म्हणजे त्यापर्यंत. खरं म्हणजे वारकऱ्याला अतिशय महत्व इतकं ते योगी तितका चांगला आहे. पण योगी थोडा चूक काढत नाही. हा माफ करा. योगी आपला परिच्छिन्न मानतो आणि वारकरी व्यापक मानतो. या चुकीमुळे त्याचं पांगलं होतं. संत भेटले आले लोटांगणी सांगतो. हा काल आहे वैष्णवाला आहे. नुसत्या वैष्णवाला नाही महाराज का नित्याला आहे. इतकं सोपं अशक्य नाही, पण सोपंही नाही.
निका म्हणजे निष्काम, निष्पाप, निर्दंभ, निर्व्यभिचार, 4 दोष विवर्जित जो वैष्णव आहे त्याला काल आहे. निष्काम महाराज, कुठे अपेक्षा करायची नाही महाराज. आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राजस्थान जेणे साकारले तुझे नको देवा, भक्ती विना देवा. अपेक्षाचे वय अनपेक्ष निरपेक्ष वगैरे वगैरे जे आदर्श आहे त्यामध्ये आनंदानं भोगायचं महाराज. प्रयत्न प्रपंचाचा करायचाच नाही. खरा वैष्णव प्रपंच जाळून संसार बैतलो अंगोरी, संसाराच्या नावे घालून या असे आहेत महाराज. सुखी संतोषाने हवे, दुःखी विश्वास न व्हावे. हे बेलापूरकर महाराजाचं गुरु घराणं आहे. आमळजेकर महाराज फार मोठे अधिकारी आहेत. ते मोठी परंपरा आहे. ऐका थोडं. पंढरपूरला आता मोठे अन्नदान चालू आहे चांगला अजून. ठेव ब्रह्मचर्याचा प्रसाद महाराज आहे. नाव प्रसाद महाराज. काही वारी करतात ते. आता चालू होतं दिसायला ते पटका घेत का पाहिलं असं वाटतं की अरे बापरे, साक्षात नामदेव आले का काय येतं. नामदेवाचा त्याचा एकच चेहरा दिसतोय. चाले वारीला आणि आई वारली महाराज. आई वारल्यावर तिथं त्यांच्याकडे हे गेला, फोन गेला, माणूस गेला. महाराज आई साहेब वारल्या. ठीक आहे म्हणे. जेव्हा मला सेवा करायची होती मी सेवा केलेली आहे आणि मी जर आता गेलो ते उठून तो बसताच नाही. तुमचा कार्यक्रम करून घ्या, मी वारी सोड येत नाही. आले नाही. आता 1 महिना झाला आहे. 1 महिना होऊन 1 महिना ती गोष्ट आहे. मी त्या आमळनेरला गेलेलो आहे. गुरुवारी आमच्या उमरखेड महाराजवर गेलेले. तेही महाराज ठाणे जाण्याला येतात. ते पलोड नावाचा मारवाडी त्याच्याकडे येतात. ठीक आहे. अफाट मोठे तुझं बांधलेला. कुठं? आमळनेरला. लाकडी मोठे जवळ मला वाटतं अंदाज आहे 50-60 पुढे ते बांधकाम आहे लाकडी. आणि ते काय त्याला म्हणते ते लाईट काय सर्किट काय म्हणते त्याला, ते लागलं आणि पूर्ण मकान जाऊन बसलं. 1 महिन्याची गोष्ट आहे. हा फक्त देवघर राहिले. एक आता यावर वारीची गोष्ट आहे. काय राहिलं. जाणार त्यांच्याकडे गेला प्रसाद महाराज. सगळा मोठ खाग झालेला आहे. देवाची इच्छा काय करत ते भक्त करतील. वारी सोडले नाही. वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया, वैष्णव मनोजया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, देवावरी माया, अवघी देवावरी माया. याचं नाव वैष्णव. अवघड आहे बोलायला. अवघड आहे. जायचं पश्चिमेला निघलो पूर्वेला. पश्चिमेत आता जायचं तिकडे फिरवेल म्हणून आम्ही. उद्धव महाराज म्हणून एक तेली होते. 24 होते महाराज. माझा अनुभव त्यांचा जो 25 वर्षाचा. मी त्यांच्या बरोबर थोडा चालू येतो पंढरपूरमध्ये. 40 एकर जमीन होती. 40 एकर जमीन ऐकून घ्या. आणि 2 एकर जमीन विकायची. त्याचं नाव प्रल्हाद. त्यांची सासवाडी त्याल्याची तरीची होती. शंकर त्याल्याची, मनोहर त्याल्याची, त्या प्रल्हादची यायची रिसोर्टची आहे. ते 2 एकर जमीन विकायची. बायको पोरगण पोरगी आणि ते विना ती घोंगडी आणि ते बरोबर वाजी करायचे. पैशांची पाय करायचे. ते 2 एकर तू एकलायचं त्याच्यामध्ये करायचं. तिथून आले की मग बापाच्या पुण्याची पुन्हा भजन चालू. रात्रभर जागायचं आणि पुन्हा एकायचं की पुन्हा चालले. पुन्हा आले की 2 एकर विकायचे चालले. तुम्ही ही टूटवी इथं लोणी जवळ आहे. तळणीच्या बाजूला ठेवते होते.
पोरगी लग्नाला आली तर जिंतूरकडे गेले त्याच्याकडे. ते म्हणले बाबा तुला 2 एकर मी देऊन टाकतो, पण मला हे काही कळत नाही, मी फक्त पोरं येऊन बसल. हे म्हणले पण काय काय मला काहीच कळत नाही. काहीच विचार नाही. पूर्वी उत्तम नावाचं पूर्वी आहे, त्याचं नाव पुरुषोत्तम यावं माहीत होतं. तुम्ही चला तिथं त्या मंदिर बांधलं. वैष्णव माणूस आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू, तुम्हाला लाज वाटते सांगायची, पण सांगतो तुम्हाला. ते पाटील मराठाच माणूस आहे, तो आहे नगरचा. तो आहे माहुरीच्या देवीचा भक्त आहे. तो योग असा की मी त्या पिणगाव राजाला गेलो आणि तिकडून येऊ लागलो, तर हा वारकरी पायी तो पळस स्वच्छ काय तिथं आला. तिथं रसवंती तो रस घेऊन बसला होता. आम्ही आलो. मग आम्ही महाराज आपला फेटा खूप पैकी तर खूप बनी, अंदर की तर रामजानी फेटान गिटान फ्रंट सीटा होतो, गाडी आमची फक्त तो बसलो. त्यानं पाहिलं हे महाराज आहेत. तो आला आणि त्या नाताला म्हणला महाराज येत नाही. तो म्हणे हो. भागवत सांगतो का कीर्तन? तो म्हणे कीर्तन सांगते भागवत झालं, मला पाय पडू देतील का? तो म्हणे हो. मग कावरू उघडता का? हो कावरू उघड. त्यानं 5 मिनिटं त्याचं डोकं माझ्या पायावरून काढीस ना. मला तो म्हणलं कोण आहे काय मोठं? महाराज. म्हणलं काका मी तुम्हाला वर केलं नाही. काय वर काय म्हणे, तुम्हाला मी आज पाहिलं आणि तुम्ही मला आज पाहिलेलं आहे, पण तुम्ही लोक आहे म्हणून जगात धर्माला म्हणतो. तो ऐका माझी सूट करायला लागला. तुम्ही म्हणून धर्म आहे, तुम्ही म्हणून नीती आहे, तुमच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. 5 मिनिटं ते स्तुती करू लागलं. आता म्हणलं काय मी मला माहिती काय ते 5 गप बसतात. म्हणलं तुम्ही कुठं चालले? म्हणजे माहूरला चाललो म्हणे. कोण कोण आहे? म्हणे दत्त माझ्याबरोबर आहे, देवी बरोबर आहे. काय म्हणतो तो? दत्त आणि देवी यांनी तिघच. म्हणजे गुरु दिसतोय येतो दत्त आणि देवी. मला कशाला बोलणं खोडायचं? ठीक आहे. मग त्यानं आमच्या नाताकडून फोन घेतो थोडक्यात, म्हणजे जास्त वेळ घेत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आला तो उतरत असतो राम मंदिर स्टेशनच्या जाण्याला. आणि त्याचा फोन आला आमच्या नाताला, मी महाराजाच्या दर्शनाला यायला लागलो. तो ना ते महाराज यायला लागले आपल्याकडं 7 वाजता. 6 वाजता निघायला लागले, 7 वाजता यायला. म्हणून कोणते महाराज? ते रेस्टॉरंट नव्हते भेटले का आपल्याला? तुमच्या पाया पडले, तुमच्यामुळे चाललो. त्या म्हणा ते कुठे यायला लागले? ते माहूरला चालले म्हणा. तू 12 जण झाले ना, ते 6ला निघणारे तसून 7 आपल्याकडे येणारे. पण ठीक आहे, काही चहा पाणी काला काही पोह घ्यायचं त्या बिचाऱ्याला. चहा आले पण आमचे 2 घर आहेत, वाघ नाही. पण तो बांधून म्हणून तो एक मारून तो घरी एक केलं. ते अरुणच्या घरी कोण समिती असेल तर ना, एकटाच होता. अरुणच्या घरी गेला. अरुण म्हणून बसा, या काका बसा. अरुण त्याला चहा द्याला आणि 20 रुपये दक्षिणा त्या अरुणनं ठेवली. आणि 20 रुपये दक्षिणाच्या बायकून तो घ्यायचं तो त्या पाय पडा अरुण. आम्ही लोकांचं काम करतो, आमचं काही नाही, आम्ही वारकरी यायचे, आम्हाला मिळते दक्षिणा वगैरे वगैरे. बरं ते 40 रुपये त्याला दिले. आणि मग अन्नाचं गच्ची करताला म्हणे. आला पाय पडला बसला. मग मला काय खाता? पोहे करू का, उपमा करू का? म्हणून मी काही नको म्हणे. मी काहीच खात नाही, दर्शनाला आलो तुमच्या. हा तुम्हाला बरं ठीक आहे. मला काहीच नाही म्हणे. तुम्ही तुमच्या पाया पडतो काहीच आहे. ते म्हणे आता असं करा, 2 मला दशमे करून द्या. मी नायाच्या मोठा जोत असतो तिथं, त्या दशम्या तिथं खाईन, मला चालावं लागतं, माझ्यात मी खात नसतो. ठीक आहे. 2 पळ्या त्याला करून दिल्या आणि आहेर काढला. मी तुम्ही लोकांनी दिले आम्हाला. आणि काही भगवानच्या घरी गेलो नाही. तुम्ही लग्नामध्ये आम्हाला कपडे करतात, आम्हाला तो होत आला कपड्याचा. तर ते असं धोत्र ते सगळं काढ शर्ट पीस अजिबात नाही म्हणा. जाऊन काही विकत आणले नाही बाबा, आम्हाला लोकांना मिळतात आहे म्हणून तुम्हाला द्यायला लागलो. नाही देत मला. मग आमचा लहाना मुलगा आहे, तो गेला एक जड धोत्र आणलं, त्याच्या अंगावर पाय देवानी. आणि जड धोत्र नवर आणलं, तो पायच पडा श्रीनिवास. मला अन्नाचं म्हणणं आहे आमच्या, एवढे धोत्र घ्या तुम्ही. त्याचा नाही इलाज झाला. ते धोत्र घेतो, थोडक्यात सांगितलं गेला. आणि ते तिथं मावरला गेल्यावर त्या 40 रुपयामध्ये त्याने स्वतःचे 10 रुपये टाकले
किती झाली आता 50. आणि 50ची पावती नाना माझा पोखरच्या नावानं पाळली. आणि बप्याला सांगितलं की हे धोत्र आहे ना आईच्या अंगाला लाव जगदंबेच्या, म्हणजे शेंदूर त्याला लागला पाहिजे हा त्याचा अर्थ होता. ते धोत्र त्या जगदंबेच्या अंगाला लावलं, ते शेंदूर त्याला लागला. आणि पट्ट्या जाताना गाडीने जात होते. आणि घरी गेल्यावर अतिशय बारीक घडी करून ती ओरिजिनल पावती तांबूल ते कुरिअर काय म्हणते त्या कुरिअरमध्ये पाठवून आमच्या घरी आलं. ते मग तुमचं कुरिअरमध्ये सामान आलं, काय आहे पाहिलं, ते पॅक केलेलं ते धोत्र, त्यानं 10 रुपये टाकून ती पावती. वैष्णव म्हणो जय वैष्णव म्हणो. आमचे हात सगळे काळे पांढरे झाले. निंदा नाही, असे लोक आहेत. काळा वाटू वैष्णव निष्काम निर्दंभ दाखवतच नाही. निर्विचार एक गुरु करता ते पण बदलायचं नाही. एका गावी आम्ही विठोबाचे निष्पाप, मागचं पाप असू द्या, निष्पाप निष्काम निर्दंभ निर्विचार. काला वाटू एक काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, वाटू एकामेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकोलिया ब्रह्माजी काय उत्तम लोकात दाखवू, त्यानं वाकलं दाखवलं असा अर्थ नाही. पण काय कबोल बोलत आहे ती ब्राह्मण माणसं. 100 यज्ञ काय केले, तो ब्रह्मदेवा 100 ब्रह्मकर्म काय केलं. या देहाचा उपयोग करून तुम्ही जन्ममृत्यू निवृत्ती करायला पाहिजे होते. माझे जने पावते शुद्ध पुण्य, हे पापरूप पुण्य. पापात्मके पापे स्वर्ग येते, पुण्यात्मके पापे स्वर्ग येते, पापा नरकात जाते. आणि माझे जेणे पावते ते शुद्ध पुण्य. जर आमच्याकडे शुद्ध पुण्य केलं असतं, पुन्हा त्या पावती सरे मरणाचे उतर वगैरे वगैरे काय केलं तुम्ही येऊन. एवढे यज्ञ केले, एवढे कर्म केले, केलं काय. वाकवलेल्या ब्रह्माजी काय उत्तम लोक दाखवू. शेवटी तू का म्हणे भूमंडळ, तू का म्हणे भूमंडळ, तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळ, तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळ, तू का म्हणे भूमंडळ. आम्ही वाई बिरगाड, आम्ही बाई विरगाड, आम्ही बाई विरगाड. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. आम्ही बाई विरगाड, आम्ही बाई विरगाड. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू तुका म्हणे आम्ही तुका म्हणे भूमंडळी, आम्ही होय होय वीरगाडे. गर्व नाहीये, तो अभिमान आहे. आम्ही आमच्या प्रयत्नानं नामचिंतन करून हे बहादर ठरू. आम्ही काळावर मात केली. यो का जगा काळ काय दड 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 दुडू 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 पळून गेलं ते काळ. आम्ही बहादर आहे.
एवढे इंद्रिय असं तुम्ही मात केली, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय हे काम केलंय. गर्व नाहीये, हे अवघड आहे. तरी आम्ही ताकदीनं संयमानं आमच्या तपश्चर्यानं मात केली जगावर. न घडणार आमचं सहदेव वैकुंठाला गेले. तुका म्हणे भुवंडळी आम्ही बळीविरी गाढे काला वाटू येत नाही का वैष्णवांनी का संभ्रम भावार्थ लागले धुवून भजन करू विठोबा मी तुमचा ते तुमच्या पायात आपलं रचकणच आहे. मी राग येऊ देऊ नका. माझं बरंच आयुष्य पीर कल्याणमध्ये गेलं. सगळे भावना आहे माझ्यावर प्रेम सगळ्याच्या कोणी करतात म्हणून राग येऊ देऊ नका. कीर्तनामध्ये 4 गोष्टी आहेत. विठोबा रखुमाई लावणी मृदंग श्रुती टाळ आणि घोष 4 गोष्टी कीर्तनात येतात. लावणी मृदंग हे मृदंगाचार्य हाडाचे कष्ट करून त्यांनी हे गुण संपादन केलं आहे. सत्वगुणाचा सुरू झाल्यापासून आमचं संपेपर्यंत त्याचं बोट मुडपो का फुटो का काही होत ते आम्हाला साथ देतात. लावणी मृदंग साथ देतात आम्हाला. त्याच्या कार्याला ते तत्पर आहेत. श्रुती म्हणजे विणा. ते विणा पहा तुम्ही, त्याचं वजन 5-7 किलोचं आहे. ते बिचारा विणेकरी येतो, विणा घेतो आणि आम्हाला स्वर देतो. सुरू ते संपतपर्यंत आहे त्याच्या कार्यात तो तत्पर आहे. ताल हे काही माझ्या बापाच्या नोकर नाहीत. बंद पोट ऐकत नाही आमचं. बंद करी बंद करते मी हात बंद कर. हे एवढं अज्ञात काय कार्य नाही. पण पुन्हा हे उभे टाळ वाजवत आहेत आणि प्रमाण आवडू म्हणतात. लावणी मृदंग श्रुती टाळ. ह्या बा कोण्या डॉक्टरला विचारा तुम्ही, जास्त जर जागलं आणि जास्त जर एक प्रकारचं ओरडलं तर पचनक्रिया ही बंद होत असते. इथे डॉक्टर वाघ काय त्यांचं नाव आहे हे पाहा तुम्ही. खूप आळडलं हे आळडतेतही आणि जागतेतही पचनक्रिया याची मंद होतच नाही. आधी लांबून खाते. भक्तिसोगी 2 वाढेल म्हणजे तत्पर येताना आणि घोष तुमच्याकडे आहे माफी मागत. मृदंग श्रुती टाळ आणि घोष म्हणजे पुंडलिकाबरोबर हरी विठ्ठल हे तुमच्याकडे. पण तुम्हाला वाटतं यायला गुत्त दिलं आपलं काय पण दिलं. आम्ही गावे कोण काही नाही म्हणावे यायचे तर देवे सांगितले नाही. तिथे निरीत भजन करते आम्ही आपलं रोजच ओरडतो. पण तुम्ही आता आले ना तर पुंडलिकावर हा घोष तुमच्याकडे. पण तुम्हाला वाटतं यायला गुत्त दिलं आणि आढळतात तुम्ही. राग येऊ देऊ नका. इथं आमचा पुंडलिक हात उखवतो कोणी म्हणत नाही. आणि पुढचे पुंडलिक खालवा या निमित्त आणि एखादा निवडून येऊ द्या. काय कंड हे तो कोणता महात्मा आहे तो आता निवडून आलाय. त्याच्या अंगावर गुलाल आहे. तो आता खूप पैसे खाणार आहे. पैसे खाऊन तो लाल होणार आहे. काय जे काय गोष्ट तुमच्याकडे पुंडलिक आता गावात माहिती ठरवायचं काय ते चालू आहे. विठोबा रखुमाई चाल द्यायचं का कृष्ण कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश
काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम माझ्या आत्मस्थ बुद्धीनं आणि माझं समुद्राच्या असं ज्ञानानं जे माझ्या तोंडात आल्या मला आपली प्रयत्न केला आहे ते एक दंड केला. आजच्या या कालामध्ये चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी. कोणतं केले देवे आणि गोकुळे केले ते उच्चारावे. चरित्र हे संताचं देवातच असतं. आता आपण लिहितो आत्मचरित्र वगैरे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कृतज्ञता आहे ती, बाकी विशेष त्याचं महत्व नाही आहे, फार महत्व नाही त्याचं. चरित्र त्याला म्हणजे ज्याच्यामध्ये अपूर्वता आहे, ज्यांच्या जीवनामध्ये सर्वज्ञता आहे, अलौकिकता आहे, त्यांचं चरित्र आहे. ते आहे संत आणि तो आहे देव. भक्ताचं चरित्र आहे. गुरु काकाची पोथी आहे, नामदेवाचं पोथी आहे, हे चरित्र आहे त्यांचं. पण त्यांच्या जीवनामध्ये अपूर्वता घडलेलं आहे. अपूर्व म्हणजे न घडणारं घडलेलं आहे. देवाचं चरित्र आहे बरोबर आहे. काय अपूर्वता आहे? बालवयामध्ये एका करंगईवर गोवर्धन नावाचा पर्वत उचलला, हे अपूर्व आहे. तुम्हाला 5 किलोची बॅग सहन होत नाही आपल्याला. एकदम बॅग घेऊन गेला एसटी स्टँडवर, इकडे बरोबर काय झालं, हाताला घातकल्यावर काय झालं, काय नव्हे पिशवी आणली, चांगला हात होता माझा, घरून पिशवी आणली पण शिरच दम केली. त्यांची काय पिशवीत म्हणा रू. बारागाव अग्नी गिळला, एक चटका सहज होत नाही. ही अपूर्वता आहे. ही देवाची आहे. संतांची काय चालविली जड भिंती चालविली जडवी हरली सांगयाची हरली सांगयाची मोक्ष मार्गीचा सांगाची ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाची ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाची ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाची ज्ञानोबा माझा हरली भ्रांती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा ही अपूर्वता. चालविली डोळे फिरती ही संतांची अपूर्वता आहे. रेड्यामुखी वेद पोहोचविला हलगत त्याचं मंदिर आहे महाराज माया फाट्याला. हे लोक गेलेले सगळं पाहिलेलं आहे. दगडाचं मंदिर आहे. देवाला दगडाचं मंदिर सोडणार, पण दगडालाच मंदिर आहे. ते आहे नेवासा. कुठे पाहिलं का दगडाला मंदिर? दगडाचं मंदिर आहे दगडाचे, आणि आज देव दुसरं पण ते दगड आहे, त्या दगडाला मंदिर आहे. रेड्यामुखी वेद बोलीला ही अपूर्वता आहे महाराज. एक मिनिट सांगतो. नामदेव रायाचा सध्या जातो ते परिसा भागवत, त्यातून होता परिसा भागवत. काहून? त्यांच्याकडे परिस होता म्हणून परिसा भागवत. ठीक आहे, ते परिस असल्यामुळे तो लोकांना लावायचे, हे सोनं विकून टाकायचं. खूप रोज पंचपाकवानाचा बेत, आणि यांचं कन्या भाकरीचे खाण्यामुखी राम नाम गाणे. सण आला घरामध्ये कण नाही, रोज यायचं दारोदार घम 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 वाचून झालं. राहिलं नाही, रावलं नाही बाईला, नामदेवराच्या पत्नीला. ती परिस भागवतच्या बायकोकडे गेली, म्हणजे ताई तुमचं रोज पकवान नाही, आमचं मार्ग रोज भजन करते, खानाटा कण नाही, सोडून द्या. पण आज सण आहे, लेकरं असे लहान तोंड करून बसले, आणि आमच्या घरी काही माल येत नाही, काही नाही, तुमच्या ते सगळं एवढं आहे. मग तुमचा नवरा भागवत वाचवतो म्हणजे परमार्थ करतो, आणि माझा नवरा परमार्थ करतो. मग परमार्थामध्ये माझ्या नवऱ्याचं काय चुकतं? चूक नाही म्हणे, आमचा आम्ही परमार्थ आहे, परमार्थ चूक नाही. आमच्याकडे परीस आहे, तो आम्ही लोखंडाला लावतो, त्याचं सोनं होतं, आम्ही आपण आनंद भोग येतो. आणि रोडाला लागल्यानंतर पायावर आमच्याकडे कण नाही, तिला दया आली. या बायाचा एक स्वभाव आहे, माझ्या मातोश्री बहिणीचा एक स्वभाव आहे. त्या कोण्या बाईला कधी एक चमच्याभर पत्ती वस्तू देणार नाही, एक कपभर साखर वस्तू देणार नाही.
एक प्यालाभर पीठ उचतो देणार नाही. पण कोणती बाई रडू लागली रडायला मदत करतो राहतं रे. त्या बाईला रडू आलं आणि हिला दया आली. परत भागवतच्या बायकोला ती म्हणे परी घेऊन जाय, एवढंच आहे, लोखंडा लावा आणि पटकन आणून दे. थोडक्यात ते तेल लावला सोनं आलं पक्वान झालं. आले नामदेवराय भाजपा विठ्ठल 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 कर. हे वास त्यांच्या पक्वानात जेवण करायचं पत्र त्यांना समजलं कुठं तरी पाप भरड आपल्या घरात. ही आपली कॅपॅसिटी नाही. पण म्हणजे का हो राणी सरकार आज हा सरकार हो मालक तुमचं काय लक्षात नाही बघा. त्याच्या बाईकडे गेले त्यांची परिचय लावला आणि ते सोनं केलं. नामदेवरायमध्ये बाबर कशा परिस म्हणतात ते त्या बहिणीला जे परिस होता फेकून द्याला चंद्रभागे. त्यांची मंडळी म्हणजे हे काय केलं तुम्ही? त्या बाईने उपकार केला ती जीव घेईल ना. काय कोण गेलं घरावर घर फेकून द्याल म्हणून. ती आली घाबरत किंवा हे मी नाही पण माझा नवरा माझा जीव घेईन ना. आता तितक्यात भागवत आले तर त्यांची मंडळी यायच्या घरात दिसते ते आले. कारण असं झालं ते आले ते रडी वगैरे नामानं परीस फेकून द्याला. संतापले. नामा काय तुकारामच्या बायकोनी दया केला गुण आहे का? माझा परीस मला आता पाहिजे. चला देतो. काय त्याला त्याचं दुकान आहे का? चला तर कर. चल. नामदेवराय पुढे परिसर भागवत चंद्रभागेत गेले. घातला हात 2-4 दगड ज्या कोणता येते. नामा विण्याला तार ठेवला नाही ना रे. अरे माझी दुर्लक्ष करतो का तू? मी कोण आहे? महाराज हे परीश. नामा महाराज हे परीश. याला लोखंड लावा. सोनं नाही तर मग मला बोला. काय? याला लोखंड लावा. काही नव्हतं पण किल्ले होते. किल्ली बघायला लागली होती सोन्याची झाली ना. नमस्कार केला महाराज. नामा माझ्याकडे परीस आहे. तो परीस लोखंडाला आल्यावर सोनं होतं. मला आज कळालं की तुझा हात ज्या दगडाला लागतो तो दगड परीस होतो. ही अपूर्वता आहे महाराज. सर्वज्ञता काय न सांगता कळू ते अंतर. देव जाणता ही सर्वज्ञ आहे. संत सर्वज्ञ आहेत महाराज. संत हे सर्वज्ञ आहेत. दीर्घकालाचं होणार आज त्यांना कळतंय. गाथा लिहून 500 वर्ष झाले. त्यात पुणे झालेली आहे. 5.25 माना काय झालेले आहेत ते. आता आमच्या लहानपणामध्ये तुमच्या लहानपणामध्ये आपण वडिलांची मर्यादा सांभाळत होतो. हाका जर मारली ना आलो काय बाय म्हणजे जीला फार महत्व होतं. पुरा हा काय असं नव्हतं आपलं. काय दादा काय पाहिजे दादा? आलो असं हलत केलं बरेच. आणि आपल्या वडिलासमोर आपण कधी असे पाय पसून बसत नाही. आता कोण फर्स्ट बाप येऊ बाप होता बाप येऊ या मोबाईल तो टांगडे मर्यादा होती. 70 वर्षाचा आपला काल आहे तर अशी मर्यादा होती. 400 वर्षामध्ये किती चांगला काल असतात. पण तो आले ठेवलं ऐका कलियुगाचा धर्म. पुत्र सांगेल पित्याची कामं. कलियुगामध्ये आता मुलं बापाला काम सांगते. मी चालू गाईला पाणी पाजा. आणि ब्राह्मण त्याची धर्म कर्म हे दारू पेतेल पोरं बापाला काम सांगतील. चांडोनी पातारी येते इजार तरी. ही सर्वज्ञता आहे. म्हणून चरित्र आहे ते संताचं देवच आहे. पापी बघतो तर त्याची मावताली वगैरे ते पाप झालं तरी परमात्मा एकदम प्रगट झाले. आणि काय म्हणजे होतं बघा. नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला घराला
मज आणि येथे माया उपजाली देवी, हे मला येते. मनसी असे रक्षपाल, देव्या मोहिले सकळ. मनसे असे रक्षपाल, देव्या मोहिले सकळ. आनंदाच्या नंदाच्या ठराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. आनंदाच्या ठराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. परमात्मा बोलले वसुदेवाला, नंदाच्या घराला म्हणजे नेई गोकुळाला. माया उपदरी ते ठेवी मग आणि येते तिला घेऊन या, मला तिथं ठेवा. मनुष्य असे लक्ष फाळ, ते म्या मोहिनी सकळ. त्यात घाबरू नका. तुम्ही म्हणताल अरे कृष्णा, आमच्या नवरा बायकोच्या पायामध्ये बेडी आहे, दोघांच्या एक एक पायान बेडी आहे रे, कडेकोट बंदोबस्त आहे रे कंसाचा. मनुष्य असे रक्ष पाळ, ते म्या मोहिनी सकळ. असं तुम्ही म्हणाल, ही अपूर्वच आहे. परमात्माने वसुदेव देवकीच्या पायाकडे पाहिल्याबरोबर आपोआप बेल्या तुटल्या शंखा, बंदीच्या आरगळा, किरपक कोंडे. आरगळा म्हणजे त्याचा आता राहिले नाही त्या आरगळे. पहिले होते आमच्याकडे ते कावडवर एक लाकड एक कोणाला त्याला आगळ म्हणायची. आता माणसं आगळी झाली. एकदम त्या दृष्टीचं माणूस पाहिलं, आपोआप बेड तुटलं. परमात्माला घेतलेला आहे. निघालेत वसुदेव. मधामध्ये यमुना नावाची नदी आहे. त्याला वाटलं ते जड आहे पाणी, पण त्याला वाटलं थोडा जगण्यांचा परमात्मा चालला, त्याच्या पायाचं दर्शन घ्यावं. ते पाणी यमुनेचं वाढायला लागलं, गुडघा मांडी. वसुदेव म्हणले, माझी कोणती घाईन, याची कोणती आंबाबाई. पाणी इथपर आलं. टोपली वर केली. परमात्मा बापाचं परीक्षा खातो. मग अंगठा लावला, पूर्व गेला. आले गोकुळच्या सुखांत परू नाही लेखा. मग लाल रंगोने रांगत, गुलगुला बोलत, शिलत. आस्तदोड काढलेली अंगणी आणि त्यावर जाऊन मोते चक्र पाणी. खोला काय करलं, आस्तदोड काढलेली अंगणी, त्यावर मोते चक्र पाणी. रांगोळी जर चांगली दिसली ना, चांगली रांगोळी, त्याच्यावर जाऊन लग्न करायचं. आता तुम्हाला सांगतो, आपली भारतीय संस्कृती आहे, हे आफाट नाही, चूक नाही, पण काय करावं आता अवघड झालेलं आहे. ही रांगोळी म्हणजे एक प्रकारचा, ते रांगोळी ना, ते शिरगुळाचं पीठ ना, ते बोलत. हो, ते सांगत डोक्याला. ज्या घरापुढे रांगोळी, साड्या रांगोळी आहे ना, समजा आपण समजा या ती रांगोळी आहे, त्या अर्थी ह्या घरातले सगळे सुखरूप आहे, याची भावकी सुखरूप आहे. आणि ज्याची रांगोळी नाही, कोणतरी गेल. सुटकामध्ये रांगोळी दारापुढे काढीत नाही. ज्यामुळे साड्या रांगोळी नाही ना, याला सुट अर्थ आहे, त्याच्यामध्ये अर्थ आहे. आणि ज्या अर्थी रांगोळी येतात ते सगळं, हे कुंकामध्ये काय पाहिजे नाही काय. कुंकावा नाही ठावण म्हणणे आहे व नाथाच्या प्रमाणे. कुंकू म्हणजे त्या माईच्या मालकाचं अस्तित्व आहे, म्हणजे मालक आहे. एवढे मोठे कुंकू असलं ना, तुम्ही अजून पहा, जशी बाई बसली, हा कुंकू एवढ्याने बसली, त्या बाईला विचारा, तुमचे मालक अजून आहेत का. आणि ती मूर्खा, तो दिसत नाही का एवढं कुंकू येतं. आणि ज्या बाईला कुंकू नाही, तिला विचारा काय चाललंय मालकाचं. अरे
जे असते कुंकू नाही ते मालक नाही, कुंकू आहे. आता कुंकू राहिलं नाही महाराज, अवघड झालंय. पहिलं जुन्या काळामध्ये एवढं कुंकू एक मैलावरून दिसायचं, निदान 50 फुटांवर तरी बाई दिसायची म्हणून. आता ते टिकली आहे. आमचं तर मरण आहे, आम्ही महाराज झालो ना, आता डोळे गेले, दिसत नाही. त्याची भावना आहे. आता काय मला कळतच नाही. टिकल्यामध्ये आता बदलले, पिवळी नाटी तर पिवळी टिकली, लाल नाटी तर साडी लाल टिकली. मग पहिल्यांदा आम्ही म्हणतो बाई आली चांगली, सौभाग्यवती राम, सौभाग्यवती भव पुत्रवती भव, तो आशीर्वाद दाखवायचा. ती गंगा भागीरथी हो, दीर्घायुष्य होतो, मुलगी आली चिरंजीव, असे आमचे आशीर्वाद होते. आता आम्ही कुठं मार खाऊ सोडून दिलं, कोणी पाय पडा कल्याण, मग कुठं मार खाता. आम्ही म्हणा सौभाग्यवती असं बोलकी म्हणजे कुठं असे पन्ना खडू लागले. ती गवळ म्हणते आई हरी तू खोड्या नको करू, हरी तू खोड्या माझे बा माझे बा माझे बा, हरी तू खोड्या नको करू, हरी तू खोड्या नको करू, माझे बा माझे बा माझे बा, हरी तू खोड्या नको करू, हरी तू खोड्या नको करू, माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे माझे बाबा माझे बाबा हे बाबरे 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 बा माझे बा माझे बा, हरी तू खोड्या नको करू, हरी तू खोड्या नको, माझे बा माझे बा माझे बा, हरी तू खोड्या करू नको, हरी तू खोड्या करू, माझे बा माझे बा माझे बा, गावोनिया घरला करी बैसविला माटीवरी, धावोया दर्या करी बैसविला माटीवरी, गावोनिया घरला करी बैसविला माटीवरी, धावोया दर्या करी बैसविला माटीवरी, यमुनेची माती काठी का का का, हरी तू खोड्या नको करू, हरी तू खोड्या माझे बा माझे बा माझे बा, हरी तू खोड्या करू नको, हरी तू खोड्या करू, माझे बा माझे बा माझे बा, हात घेऊन या काठीची कविते जगले, आधी घेऊन या काठी शिकविते जगले, हात घेऊन या काठीची कविते जगले, आधी घेऊन या काठी शिकविते जगले, मुख पसरून कवी आ आ, हरी तू खोड्या नको, हरी तू खोड्या नको, माझे बा माझे बा माझे बा, हरी तू खोड्या करू नको, हरी तू खोड्या करू, माझे बा माझे बा माझे बा, माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा, माझे बाबा माझे बाबा माझे बाबा, हे बाबरे 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 मा माझे बा माझे बा, नको हरी तू खोड्या करू करू, माझे खोड्या नको करू, माझे बा माझे बा माझे बाबा, खोड्या करताना जाऊन या घरीला करीन बैसवीला मांडीवरी, एक दोन अर्थ येते. पौराणिक अर्थ असा आहे की ज्यावेळी त्यांनी माती खाल्ली परमात्माने त्यावेळी यशोधून धरलेलं आहे. आणि यमुनेशी माती खाली काय रे आपल्या घरी कृष्णा काय नाही रे, लोणी नाही का तूप नाही काय नाही, का खातो माती, हा पौराणिक दृष्टांत आहे. आणि अध्यात्म चिंतन असं आहे यशोदा ही भक्ती आहे आणि भक्तीने परमात्मा धरला जातो. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीची या मापे मोजतो अनंता, इतराने तत्वता न मोजवी, एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे, एवढा भावे, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, बोली राहावे, बोली राहावे, बोली राहावे, भक्ती केला तैला आहोया भक्ती
केला तैसा होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला तैसा पूर्वी घरा विजयीचा पूर्वी घरा विजयीचा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा केला तैसा केला तैसा या भक्ती ही यशोदा अध्यात्मातून असं यशोद आहे असो अनंत खोड्या करता करता एक प्रकारचं काय झालं की हे सगळे त्या परमात्माला गोधनी चारायला जातो सारंग पाणी एकदम गोकुळामध्ये काढून रे गाई मागव ठीक आहे वेणी वाजवीला वगैरे आता थकलो आणि वेळही झालेली आहे ठीक आहे थोडक्यामध्ये मग पुढे खेळ करू लागले गोपाळ आट्या पाट्या होत होतो तू वगैरे खेळता खेळता गोपाळ जमले खांदे भार पोटी कांदे भार पोटी भोका कांदे भार पोटी भोका कांदे भार पोटी भोका काय खेळाया ते सुख काय खेळाया ते सुख काय खेळाया ते सुख काय खेळाया ते सुख काय खेळाया खूप खेळता खेळता गोपाळ म्हणे देवा आता खेळ बंद करा काय बंद करा खांदी भाव रे पोटी भूक लागलेली आहे काय खेळायचे सुख आता बंद करा दोन अर्थ देतोय आता भूका लागल्या हे खरं आहे तुम्हाला पण खांदी भारे तो संचिताच आहे आणि पोटामध्ये भूक आहे अत्यंतिक दुःखाची यशस्वता आम्हाला काला द्या ही खरी भूक आहे परमात्मा मला मी काला देतो पण माझे आहे तसे पाय नाही तर घराकडे येतात चोरोने आम्हाला नवणे चालले तुकारामात उठे गोपाळ बसले होते तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी तुम्ही जाण्याला गेल्या का सगळे नाही तुका म्हणे देवभरीला विठ्ठले काम क्रोध केले तिची आथुरी संपत्ती ना तिचा अत्यंत अभाव आहे माझे कोणी नाही घरी हे घर रिक्त केलेलं आहे देवी संपत्तीनं भरलेलं आहे मला काला द्या पण आपण ठीक आहे पितांबर होता चेला गोंडवा गेला आहे हातामध्ये काला घेतला आहे वृंदावन आहे परमरती आहे गोपाळ बसलेले आहे आणि त्या गोपाळामध्ये त्या परमात्माने त्या गोपाळाला काला दिला कुंडली वरदारी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय तर सावता बाबाला देवाला प्रार्थना करू हे सावता बाबा हे पांडुरंगा आम्ही पुण्यवान नक्की इच्छित या ते आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आली ते आम्ही नक्की पुण्य काय आमचं तिळायचं पुण्य असेल पण देवा पुण्यवान आम्ही आहे पण अनाधिकारी आहे मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतबुद्धी तुम्ही आठवले नाही कधी वाचे वगैरे वगैरे पण तू सामर्थ्यवान आहे काही नवे काही जायचा डोंगर पर्वत राही आपल्या करून जिथे कधी वाई माझ्यावरी आम्ही पुण्यवानी गळ्यामध्ये माळे आमच्या पण आम्ही अनाधिकारी आहे आणि तू सामर्थ्यवान आहे आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला काला जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर